आम्ही काल सकाळी 9 वाजता सोनप्रयागमध्ये आमची मिनी बस उभा करून तिथून जीपनं गौरीकुंडपर्यंत आलोत। मोठा डोंगर होता, भव्य दरी, डोंगर, डोळे फिरायचं काम होतं। तिथून आम्ही गौरीकुंडला येऊन स्नान केलं। स्नान करून पायी गौरीकुंड ते केदारनाथ मंदिरापर्यंत आम्ही आज सकाळी 5 वाजता पोहोचलोत। कारण काल रात्री आम्ही 8 वाजता एका टेंटमध्ये मुक्काम केला आणि पहाटे 3 वाजता उठून 3:30 वाजता चालायला चालू केलं। 4 किलोमीटर अंतर आम्ही 2-2.5 तासामध्ये पार केलं। 5:30 वाजता आम्ही मंदिराजवळ आलो। मंदिर खूप वेळानं पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला, खूप मजा वाटली आणि एवढा खडतर प्रवास झाला। थंडी, पाऊस, वारा हे विचारायचंच काम नाही। खूप त्रास घेत आम्ही इथपर्यंत आलोत आणि हे व्हिडिओ एडिटिंग करत असताना चुकून माझ्याकडून इथपर्यंत झालेला प्रवास, रस्त्याचं वर्णन आणि देखावे सुंदर माझ्या हातून डिलीट झालेले आहेत। त्यामुळं फक्त शेवटचाच भाग माझ्याकडं राहिलेला आहे। श्री केदारनाथ महाराज की जय। केदारनाथमध्ये आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलेलं आहे। लांबून मंदिर दिसल्यानंतर तर एकदम ऊर भरून आला। एवढं चाललेलं, 10-12 घंटे चालत आलेलो, सगळा शीण निघून गेला। एवढा आनंद वाटला। भगवंताचं दर्शन घेतलं। आम्ही 5:30 वाजता इथं पोहोचलो आणि सकाळी 7 ते 7:30 या कालावधीमध्ये आम्ही दर्शन घेतलं, अभिषेक केला। एवढं छान दर्शन झालं की खूप आनंदाचा, तो जीवनामधला मोठा आनंदाचा दिवस होता। आणि याच्यानंतर मागं झालेल्या नैसर्गिक आपत्तीविषयी, हे बर्फ आहे हिमालयात। मागे एकदा ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती आली होती त्यावेळेला याच्यामुळं याच भागातून पाणी येत होतं आणि माती दिसते पहा, भूस्खलन झालेली ही माती आहे। हे ढिग आहेत मोठे पलीकड सुद्धा आहेत आणि पाण्याचा स्रोत एवढा मोठा होता। हे काही पाणी या पर्वतातून येत होतं, काही इथून, ह्या भागातून, ही इथून, इकडनं आणि सगळं आलेलं पाणी ह्या मंदिरावर पडत होतं, ह्या केदारनाथ मंदिरावर। परंतु भगवंताची लीला बघा, ही मोठी शिळ आहे। हे बघा, हे शिळ, ह्या शिळेने मंदिराला पूर्ण मंदिरापेक्षा रुंद अशी ही शिळ आहे आणि ह्या शिळेनं इथं लावून येऊन याच्यामधूनच पाठीमागूनच आली आणि या ठिकाणी थांबली। मंदिराचं आणि ह्या शिळेचं अंतर जास्तीत जास्त 20-25 फुटाच्या आतच आहे। बघा ही शिळा, की काय म्हणावं याला, मग ती गुंग होण्यासारखी गोष्ट घडलेली आहे। हे आमचे दर्शन झालेले आहेत। या इकडं एक रस्ता दिसतोय, तो काळभैरवकडे जाणार आहे। आम्हाला काळभैरव आणि आणखी 2-3 स्थान आहेत इथले, सध्या वेळेअभावी दाखवता येत नाहीयेत। इथं काहीतरी एक स्थान आहे आणि इकडं भैरवनाथाचं मंदिर आहे। चला आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो। ही शिळा आहे, हिला भीमशिळा नाव दिलेले, परंतु भगवंताच्या अगोदर ह्या शिळेचं दर्शन घ्यावं असं वाटतं। कारण ह्या शिळेनं मंदिर वाचवलेलं आहे आणि अनेक लोकांच्या श्रद्धा या शिळेने वाचवलेल्या आहेत। खरोखर ह्या भारतामध्येच असे चमत्कार होऊ शकतात। खूप मोठ्या ढगफुटीमध्ये अशी मोठी शिळा कुठून तरी येते
आणि मंदिराच्या पाठीमागं 20 फुटावर थांबते। हे बघा, आम्ही मंदिराच्या भागाकडून आलेलो आहे। ही शिळा बघितली आता तुम्ही, आणि ही मंदिराची पाठीमागली भिंत। हे बघा, ही मंदिराची भिंत आणि ही शिळा येऊन मंदिराच्या अगदी काही अंतरावर बरोबर बसले। आता बराच वेळ झाल्यानंतर आम्हाला भगवंताच्या समोर आलेलो आहोत। तिथं थोडे फोटो काढले। आतमध्ये तर फोटो काढून देत नाही आहेत, आणि फोटो वगैरे काढून आम्हाला परत त्या 18 किलोमीटर प्रवासाला निघायचं आहे। जाताना खूप उतार आहे, तरीसुद्धा खूप जपून जावं लागतं। गर्दी असती, काळजीपूर्वक जावं लागतं। जेव्हा बी आपण जाताल काळजी घ्या, जाऊन या, नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्या, आणि जीवनात येऊन तरुणपणीच धष्टपुष्ट असताना हा जीवनातला आनंद सोडू नका, कारण ही न कधीही प्राप्त होणारी गोष्ट आहे, आणि ही प्रत्येकाच्या नशिबात असेलच असं नाही। कारण केदारनाथ महाराजांचं बोलावणं आल्याशिवाय कुणीही तिथं जाऊ शकत नाही असं म्हणतात। तरी आमचे दर्शन वगैरे झालेले आहेत। आता आम्ही ह्या शिळेला परत एकदा नमस्कार करून आम्ही आमच्या रस्त्याने चालतानाची खरंच आमची जी काय मजा आली, जी काय थकवा होता, ते दाखवायचं कसं काय भगवंताचीच इच्छा नाही असं म्हणावं लागेल। आणि ते सगळे व्हिडिओ माझे डिलीट झाल्यामुळं मला सुद्धा खूप वाईट वाटलं। चला आता परतीच्या प्रवासाला निघतोत। भगवान केदारनाथ महाराज की जय।